नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंची सर्व खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली आहेत। माणिकराव कोकाटेंची सर्व खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांकडे राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयाकडून देण्यात आली आहे। तर क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औफाक विभाग अशा सर्व खात्यांचा पदभार आता अजित पवारांकडे सोपवण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खाती काढून घेण्याची शिफारस राज्यपालांना केल्यानंतर त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटे बिन खात्याचे मंत्री झालेत। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय। सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड सत्र न्यायालयानं कायम ठेवला होता। या प्रकरणी आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। जर मुंबई उच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली तर अजित पवार कोकाटेंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। न्यायालयाचा निकाल स्वीकारूनच आम्ही पुढे जाऊ असं बावनकुळे यांनी म्हटलंय। दरम्यान माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल अजितदादा पवार निर्णय घेतील असं उत्तर महसूल मंत्र्यांनी दिलं आहे। कोर्टाचा निकाल आमचा सर्वांनाच मान्य असतो आणि कोर्टाचा निकाल माणिकरावजी स्वीकारतील। आमचं त्या ठिकाणी कोर्टाचा निकाल फॉलो करणे, कोर्टाचा आदर करणे आमची जबाबदारी आहे। मला वाटतं की माननीय अजितदादा पवार साहेब याचा योग्य निर्णय करतील। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक माणिकराव कोकाटेंचा विषय चिघळवत आहेत। राष्ट्रवादी डॅमेज करायची फडणवीसांची इच्छा आहे असा आरोप ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे। हा राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असताना सुद्धा ते तसं करत नाहीत। याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं। कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील, जितके दिवस हे प्रकरण चिघळेल, तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल। तर माणिकराव कोकाटेंचं खातं आधीच काढून टाकायला हवं होतं असं मत शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। अपेक्षा सगळ्या लोकांची अशी होती की या असलेल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाला, हायकोर्टात जायला त्यांना संधी दिली, हायकोर्टाचा निर्णय झाला, आता परत पुढे काय शुक्रवारी होणार त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी वाट बघताय। माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला निर्णय होतो कोर्टाचा त्यावेळेला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खातं काढून त्याच वेळेला घ्यायला पाहिजे होतं। आता परत मंत्रिपदाचा राजीनामा घेता फक्त खातं काढून घेतलेलं आहे। नवीन प्रथा, नवीन पायंडा सरकारमध्ये सुरू झालेला आहे। आतापर्यंत आरोप झाले तरी मंत्र्यावर कारवाई होत नाही आणि आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कोकाटेंचा राजीनामा हा निसटण्याचे सर्व मार्ग संपल्यानंतर नाईलाजानं घेतलेला निर्णय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। तसंच नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यायला हवा होता असंही रोहित पवार म्हणाले। दरम्यान आम्ही मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहतोय असं म्हणत रोहित पवारांनी पुढील राजकीय संकेत देखील दिलेत। दरम्यान माणिकराव कोकाटेंची आमदारकी विधिमंडळानं रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। कोर्टाचे 2दा निर्णय येऊन सुद्धा जर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं फक्त खातं काढलं असेल तर हा खूप चुकीचा संदेश गेलाय। त्याच्या घटकेला खरं तर विधिमंडळाकडनं तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं, त्यांचं मंत्रिपद रद्द होणं हे अपेक्षित होतं, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं। पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक योग्य ते उत्तर नक्कीच देतील। दरम्यान सुनील केदार आणि कोकाटेंचं प्रकरण सारखंच असून माणिकराव कोकाटेंची आमदारकी गेली तरी 6 महिने त्यांचं मंत्रिपद राहू शकतं अशी प्रतिक्रिया विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे। पुढे बोलताना माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात असंही मत त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे। कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। तर याचा लिगली जर अर्थ बघितला तर सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे
ते इमिजिएट डिस्क्वालिफाय होतात. आमदार खासदार हे जर 2 वर्षापेक्षा यांना जर जास्त शिक्षा झाली तर त्यांना तातडीने त्यांचं डिस्क्वालिफिकेशन अंमलात येतं. कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यांचं पद कुणाकडे द्यायचं या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारमध्ये धीर गंभीर चर्चा सुरू असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत आलंय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाटेंकडील जबाबदारी कुणाकडे द्यायची असा थेट सवाल केल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे कोकाटेंची जागा धनंजय मुंडेंच्या रूपात भरून काढली जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमध्ये धनंजय मुंडे काल सकाळी अचानक दिल्लीमध्ये पोहोचले. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घर वापसीसाठी कोकाटेंमुळे सापडलेला मुहूर्त हे अद्याप स्पष्ट नाहीये. धनंजय मुंडेंनी संसदेत वरिष्ठ एनडीए नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. तसंच गृहमंत्री अमित शहाची देखील भेट घेतली आहे. ही भेट वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेशासाठी असल्याची माहिती मुंडेंनी एक्सपोस्ट करत दिली आहे. कोकाटेंवर झालेली कारवाई आणि शहांची भेट आणि यामुळे पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठं घडतंय एवढं मात्र नक्की. दरम्यान धनंजय मुंडे संसदेत का गेलेत याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. पुढे बोलताना या संदर्भात अजित पवारांसोबत पक्षाची बैठक असून त्यात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे तटकरेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे संसदेमध्ये आलेले होते. त्यांनी काही लोकांच्या भेटीही घेतलेल्या आहेत अशी माहिती मिळते. ते आले होते. मी संसदेमध्ये होतो. माझी आणि त्यांची काय भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे. मी आज रात्री मुंबईला जाणार आहे. आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची तालुक्यांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भात जे काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले. माणिकराव कोकाटेंना वॉरंट निघालाय, तुम्ही कसं हे बघतायत आणि ते लिलावतीमध्ये दाखल झालं? एक असं आहे की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले मला माहिती नाही. तर धनंजय मुंडे हे वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला आले होते अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती. कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते बीजेपी मध्येही होते ना. तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीचा आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅकची चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. मुंडेंना मंत्रिपद आणि कराडला जामीन मिळणार नाही अशी टीका सोनावणेंनी केली. त्यांना काही संधी मिळाली तरी आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्या मंत्रिमंडळात कुठंही येणार नाहीत. त्यांच्यासाठी जर पदच पाहिजे असलं मंत्री तर अमेरिकेत जावं. वाल्मिकांना कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाही. मुंबई पोलिसांनी साताऱ्यामधून उघड केलेल्या शेकडो कोटींच्या मेफेड्रॉन ड्रग्ज रॅकेटवरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावे आणि आरोप केलेत. ज्या सावरी गावात पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं त्या रॅकेटमधील आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे लहान भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमधून जेवणाचा डबा जायचा अशी माहिती अंधारेंनी दिली आहे. या रिसॉर्ट जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकत पोलिसांनी 45 किलो ड्रग्ज पकडले होतं. तसेच ज्या शेडमध्ये ड्रग्ज पकडण्यात आलं त्याची चावी असलेल्या ओमकार दिघेला ताब्यात घेऊन पोलिसांनी का सोडलं असा सवाल उपस्थित करत ड्रग्ज कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी माहिती लपवल्याचा दावा अंधारेंनी केलाय. कोयना बॅकवॉटरच्या मागच्या बाजूस एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदेचं रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्ट जवळील शेडवर छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. दरम्यान ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना तेजयश हॉटेलमधून जेवण पुरवलं जात नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हे शेड गोविंद शिनकर नावाच्या माणसाचं आहे. ही त्याची सातबारा. ठीक आहे. आता गोविंद शिनकरच्या शेडला चालवायला घेतलं होतं ओंकार डिगेने आणि ते शेड हे आहे आणि या शेडला जाणारा रस्ता जो मी आपल्याला दाखवला आणि या शेडमध्ये राहणारे 3 लोक
ज्यांचं जेवण इथून जात होतं असं माहिती सांगितली जाते. आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे मग जिथून जेवण जात होतं? तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं. हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो. FIR अजून ऑनलाईन टाकलेली नाही, अजूनही नावं कुठं रेकॉर्डवर आली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश शिंदेंचं नाव रेकॉर्डवर सुद्धा आलेलं नाही बहुतेक, परंतु तिथनं जेवण जात होतं यावरती स्थानिक ठाम आहेत, ती चर्चा केली गेली. खरं खोटं ते काढावं शोधून. 115 कोटीचं ड्रग्ज म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई ज्या PIने केली तो PI अजूनही काही फारसं उघडपणे बोलत नाहीये. दबाव आहे का? मी तर उलट म्हणते आत्मजी सावंत यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे. तर सुषमा अंधारे यांनी केलेला आरोप खोटा आहे. ड्रग्ज सापडलेलं शेड हे माझं नाही अशी प्रतिक्रिया ABP माझाशी बोलताना प्रकाश शिंदे यांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदेच्या भावावर केलेल्या आरोपांवरून शंभूराज देसाईंनी सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केलाय. आरोप करताना मर्यादा पाळा असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात. माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या. पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साईज खातं होतं आणि त्या एक्साईज खात्याचा माझा त्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे, माझा राजीनामा घे अशी मागणी केली होती. त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा लागला पाटण न्यायालयामध्ये. तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणाव काही करू नका. आदरणीय शिंदे साहेबांच्यावर नाहक दुसऱ्या अशा आबरू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागेल. राज्यातील अनेक नगरपालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडलं असलं तरी बहुसंख्य नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. येत्या 20 डिसेंबरला उर्वरित नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे अनेक दिग्गज नेते या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीनं प्रचार करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल. नगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडत आहेत. अनेक उमेदवारांसाठी मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत. फलटण नगरपालिकेच्या भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची सभा पार पडेल. तर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये देखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेतील. दरम्यान वर्ध्याच्या देवळीत आणि नांदेडच्या मुखेडमध्ये देखील फडणवीसांची सभा होणार असल्याची माहिती कळते आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.